म्हशीला डागायच्यापासून बरोबर चलते, पण ती पाय एवढा पूर्ण ही करून आहे, थोडा असा धरते म्हणजे हिथंच पूर्ण आकडल्यासारखं आहे तिला वर. ते मेन त्याच्या ती जिथं डाग दुधाची झापर आहे दुसऱ्या वेताची देवकुरळी या गावात आलो आपण. कशी बघायला ही घेऊन गेलेली लई आगस्ताळी आहे म्हण. ही कुठं गेली ती वा वा कशी कुठल्या ह्याच्यावरनं घसरली आहे ती, पाय पाका उघडून घेतले हिनं. आता हिला डागाचं ठरवले म्हणजे डागावंच लागते, कारण तर हिचा पलीकडला फरा बघा अलीकडल्या फऱ्यामध्ये फरक बघा किती आहे. ही कसं दिसते बघा, ही जिथं सुटले तिथं सुमारले पूर्ण ही पुढं आले तिथं. हे बघा हिचा फरा कसा दिसता. अरे मला ही खरंच माटाना घाटाय जनावर लय आरमुट, ह्यांना काही कळत नाही ना वळत नाही. बघा आमचा माणूस डागण्या वगैरे काढलाय, गवऱ्या वगैरे पेटवलेत, समजा म्हैस आणा लागले तिकडं. किती कोंकाडी म्हैस. हा बास वडंदारा इकडे अलीकडे जरा बांधू बी दिना ना काय नाही. आपल्या तर ह्यांच्यातले फरक पडते, आपल्याला जी जनावर ओळखी देते म्हणून तुम्ही जवळ जात नाही. ते बापू माझ्या अंगावर शेप करते. म्हैस पाडून आता डागा लागला बघा. आता बाकीचं डागल्यानंतर पूर्ण व्हिडिओ दाखवतो. म्हैस निस्ती उकळेल नाही, आतमध्ये पाय नादवलेला तिचा फऱ्यात. जाऊ दे की